आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर सिन्नर तालुक्यामधल्या शहापंचाळे गावामध्ये एकादशी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा आज पिंपरी चिंचवडमध्ये, मावळ आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांच्या आज सभा। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, जम्मू काश्मीरच्या निवडणुका आज घोषित होण्याची शक्यता, महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित करणार का याकडे लक्ष। काम न करता नारळ फोडणाऱ्या औलादी तालुक्यामध्ये तयार झाल्यात। हसन मुश्रीफांची नाव न घेता समर्जित घाटगेंवर टीका, तर हसन मुश्रीफांना पाठिंबा दिल्यानंतर मला खूप त्रास दिला, संजय घाटगेंचं समर्जित घाटगेंवर आरोप। त्यांनी जर काम केलं नाही तर तेही जालन्यामध्ये 3 जागांवर लढतात, जे आमच्यासोबत होईल तेच तुमच्यासोबत होईल, रावसाहेब दानवेंना अर्जुन खोतकरांचा सूचक इशारा। लाडकी बहीण योजनेमधील आतापर्यंत 33 लाख लाभार्थी महिलांना पहिला हप्ता जमा, महिलांकडून पेढे भरवत जल्लोष, तर माहिती सरकारचेही मानले आभार। लाडक्या बहिणीचा नाही निवडणुकीचा प्रचार, सरकारी तिजोरीमधून हप्तेबाजी सुरू, संजय राऊतांचा माहिती सरकारवर हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून सरकारचा जीआर ट्विट। नागपुरात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये महिलांची गर्दी, 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा।